हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स, कसे आहात? आधीच्या व्हिडिओमधलं हिस्टोरिक डेट्सचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्ही ऐकलंच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेमरायझेशन पेपरमधल्या तारखा आणि घटना एकमेकांशी कनेक्ट करून लक्षात कशा ठेवायच्या ते शिकणार आहोत. आणि मग लक्षात ठेवलेल्या डेट्स रिकॉल करायला जमतायत का ते पण लगेचच चेक करणार आहोत. सो लेट्स बिगिन. हिस्टोरिक डेट्सचा मेमरायझेशन पेपर बघितला तर डाव्या बाजूला तारखा आणि उजव्या बाजूला घटना दिलेल्या असतात आणि आपल्याला या दिलेल्या घटना कोणत्या तारखेला घडल्या ते लक्षात ठेवायचे आणि या तारखा लक्षात ठेवायचे म्हणजे प्रत्येक तारखेतील 4 नंबर्स लक्षात ठेवायचे. तुम्हाला माहितीच असेल की या 4 नंबर मधले पहिले 2 नंबर्स शतक किंवा सेंचुरीज दर्शवतात आणि शेवटचे 2 नंबर्स साल किंवा इयर दर्शवतात. तर हे सेंचुरीज आणि इयर्स दर्शवणारे नंबर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि कोणतेही नंबर्स लक्षात ठेवायचे म्हटलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आठवतं? येस, म्युझिकल विंडोज. तर इथे सुद्धा हिस्टोरिक डेट्स लक्षात ठेवण्यासाठी आपण म्युझिकल विंडोज टेक्निकचाच वापर करणार आहोत. आणि त्यासाठी मी असं गृहीत धरते की म्युझिकल विंडोजचे नंबर कन्व्हर्जन्स म्हणजेच व्हॅल्यू साऊंड्स आणि नो व्हॅल्यू साऊंड्स तुम्हाला नीट समजलेले आहेत. तसंच म्युझिकल विंडोजचे 110 ऑब्जेक्ट्स तुम्ही तुमचे रेडी ठेवलेले आहेत. परंतु हिस्टोरिक डेट्स लक्षात ठेवण्यासाठी फक्त 110 ऑब्जेक्ट्सच पुरेसे नाहीत. कारण कारण या उदाहरणातून समजून घेऊया. इथे मेमरायझेशन टाइम मध्ये आपल्याला 1412 ही तारीख जायंट्स वॉक द अर्थ या घटनेबरोबर लक्षात ठेवायची आहे. आणि त्यासाठी आपण मस्तपैकी फनी असं इमॅजिनेशन करू शकतो की सर्व जायंट्स वोडाफोन, एअरटेल, आयडियाची सिम कपाळावर लावून ग्रीन कलरची साडी घालून अर्थवर वॉक करतायत. अरे वा, कनेक्शन तर चांगलं बनवलं आपण. रिकॉल टाइम मध्ये रिकॉल पेपरवर जायंट्स वॉक द अर्थ ही घटना वाचली की आपल्याला लगेचच आठवणार आहे की जायंट्स ग्रीन कलरची साडी घालून कपाळावर वोडाफोन, आयडिया, एअरटेलचं सिम लावून अर्थवर वॉक करतायत. आणि मग सारी म्हणजे 12 आणि सिम म्हणजे 14 असं म्हणून पटकन आपण या घटनेसमोरच्या रिकाम्या बॉक्समध्ये तारीख लिहिणार 1214. पण उप्स, पण मेमरायझेशन पेपर मध्ये तर तारीख होती 1412 आणि आपण मात्र लिहिली 1214. असं का झालं असेल? सारी आणि सिम या 2 ऑब्जेक्ट मधला असोसिएट करताना पहिला ऑब्जेक्ट कुठला घेतला होता हेच आपण विसरून गेलो. आणि मग जो पहिला आठवला त्या ऑब्जेक्टचा नंबर पहिला लिहिला आणि उरलेल्या ऑब्जेक्टचा नंबर दुसरा. हे कन्फ्युजन रिकॉल करताना खूप वेळा होऊ शकतं. आणि मग घटनेबरोबर असोसिएट केलेले ऑब्जेक्ट्स लक्षात असून सुद्धा केवळ क्रम आठवत नाही म्हणून लिहिलेल्या चुकीच्या तारखेमुळे अर्धा अर्धा मार्क कमी होत जाऊन आपला एकूण स्कोअर खूपच खाली येऊ शकतो. आणि म्हणून मी म्हणाले की केवळ म्युझिकल विंडोजचे 110 ऑब्जेक्ट येणं पुरेसं नाहीये. कारण सेंचुरी आणि इयर दोन्ही ठिकाणी ऑब्जेक्ट वापरले तर कशा प्रकारे कन्फ्युजन होतं ते आपण उदाहरणासह पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण दिलेल्या तारखेतील 4 नंबर पैकी पहिले 2 नंबर्स जे सेंचुरी दर्शवतात त्यासाठी म्युझिकल विंडोजचे ऑब्जेक्ट न घेता म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस घेणार आहोत आणि इयर साठी ऑब्जेक्ट्स घेणार आहोत. पण मग म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस म्हणजे काय? म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस म्हणजे अशा जागा किंवा ठिकाणं ज्यांची नावं म्युझिकल विंडोज मधील व्हॅल्यू साऊंड्स आणि नो व्हॅल्यू साऊंड्सने बनवली गेली असतील. तर आता आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सेंचुरी असणार आहे 1000 पासून 2000 पर्यंत. म्हणजेच 10व्या सेंचुरी पासून 20व्या सेंचुरी पर्यंत अशा एकूण 11 सेंचुरीसाठी आपल्याला प्लेसेस बनवायचे आहेत. तर मग जराही वेळ न दवडता आपण पटपट म्युझिकल विंडोजचे व्हॅल्यू साऊंड्स आणि नो व्हॅल्यू साऊंड्स वापरून म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस बनवूया. तर आता 10 म्हणजे म्युझिकल विंडोजची प्लेस असणार आहे शाळा.
कशी? तर 1 म्हणजे SCKQ आणि 0 म्हणजे L. हे नंबर कन्व्हर्जन्स आपण आधीच शिकलेलो आहोत. तर जर का तुम्हाला ते आठवत नसतील किंवा काही कन्फ्युजन असेल, तर हाऊ टू रिमेंबर नंबर्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन मिळणार आहे. तर मग 1 म्हणजे SCKQ आणि 0 म्हणजे L. तर S आणि L मध्ये नो व्हॅल्यू साउंड्स टाकले तर प्लेस मिळेल शाळा. इथे तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या तुमच्या शाळेलाच व्हिज्युअलाइज करू शकता. तर असं 20 पर्यंत एक एक प्लेस बनवत आपण जाऊया. 11 साठी प्लेस शोधायची म्हणजे दोन्ही एक म्हणजे SCKQ. तर आता दोन्ही एस मध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून आपल्याला प्लेस बनवायची आहे. इथे मी ICICI बँक घेतलेली आहे. ओके. तर आय हे नो व्हॅल्यू साउंड आहेत आणि सी व्हॅल्यू साउंड आहे. तर इथे ICICI बँक, इथे तुम्ही ICICI बँकच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमच्या एरियातली कोणतीही बँक व्हिज्युअलाइज करू शकता आणि त्याला ICICI बँक म्हणू शकता. ओके. तर 11 म्हणजे ICICI बँक. नेक्स्ट घेऊया 12. पुन्हा एकदा 1 म्हणजे SCKQ, 2 म्हणजे R. तर असा S आणि R किंवा C आणि R, K आणि R, Q आणि R या दोघांमध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून आपल्याला प्लेस बनवायची आहे. आणि इकडे मी घेतलेला आहे सहारा एअरपोर्ट. तर आता इथे तुम्ही कोणतंही एक एअरपोर्ट व्हिज्युअलाइज करू शकता. तर आता 13व्या सेंचुरीसाठी आपण प्लेस बनवूया. 1 म्हणजे SCKQ, 3 म्हणजे GJZ. तर आता ह्या दोघांमध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून मी प्लेस घेतलेली आहे KG, किंडर गार्डन. ओके. तिथे कोणतं पण एक प्ले स्कूल, किंडर गार्डन स्कूल तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. 14 सेंचुरीसाठी एस आणि एम मध्ये किंवा के आणि एम मध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून तुम्ही प्लेस निवडू शकता. मी इथे निवडलेलं आहे KEM हॉस्पिटल. इथे तुम्ही कोणतेही हॉस्पिटल निवडू शकता. नेक्स्ट घेऊया 15वी सेंचुरी. पुन्हा एकदा SCKQ आणि PF. 5 म्हणजे PF. सो SCKQ आणि PF ह्याच्यामध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून मी प्लेस घेतलेली आहे कॅफे. इथे कोणताही कॅफेटेरिया तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. नेक्स्ट 16 सेंचुरी, त्याच्यासाठी प्लेस घेतलेला आहे शेड. कोणत्याही प्रकारची शेड तुम्ही इथे व्हिज्युअलाइज करू शकता. ओके. नेक्स्ट आहे 17वी सेंचुरी. सो 7 म्हणजे एन. SCKQ आणि एनच्या मध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून आपल्याला एक प्लेस निवडायची आहे आणि मी ती घेतलेली आहे शनी मंदिर. आमच्या इथे शनी मंदिर आहे. सो ते शनी मंदिर इथे मी घेतलेलं आहे. पुढची सेंचुरी आहे 18. BVW. 8 म्हणजे BVW. तर इथे मी नो व्हॅल्यू साउंड टाकून केव घेतलेला आहे, गुहा. सो कोणती एक गुहा तुम्ही केव तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. नेक्स्ट आहे 19. 9 म्हणजे टी. ओके. तर SCKQ आणि टी मध्ये नो व्हॅल्यू साउंड टाकून प्लेस घेतलेली आहे खेत. माझं गावचं जे शेत आहे ते, त्याला मी इथे खेतला व्हिज्युअलाइज करते आहे. ओके. लास्ट सेंचुरी आहे 20. 2 म्हणजे R, 0 म्हणजे L. सो R आणि L पासून मी घेते आहे रॉयल. सो रॉयल पॅलेस नावाचं हॉटेल आहे आमच्या इथे. सो रॉयल पॅलेस पॅलेस म्हणून तुम्ही पण व्हिज्युअलाइज करू शकता किंवा कोणी हॉटेल सुद्धा कोणतंही एखादं घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण 11 सेंचुरीसाठी 11 प्लेसेस अलॉट केली. इथे मला माहित असलेल्या आणि माझ्या ओळखीच्या, माझ्या आजूबाजूच्या प्लेसेस मी निवडलेत. तुम्ही त्या बदलून तुमच्या ओळखीच्या प्लेसेस सुद्धा घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला त्या सहज लक्षात राहतील आणि सहज आठवतील सुद्धा. तर आता पुन्हा एकदा आधीचीच घटना उदाहरण म्हणून घेऊया. तर आता आपण जे प्लेसेस अलॉट केले त्याचा उपयोग आपण इथे करणार आहोत आणि मग ही घटना तारखेबरोबर असोसिएट करणार आहोत. तर इमॅजिन करा की जायंट्स अर्थवर वॉक करत असताना KEM हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिथे जाऊन त्यांनी ग्रीन कलरची साडी नेसली. तर आता रिकॉलच्या वेळेला सारी आधी आठवलं किंवा KEM हॉस्पिटल आधी आठवलं, काहीच फरक पडत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की KEM हॉस्पिटल ही प्लेस आहे आणि ती सेंचुरी दर्शवते आणि सारी हा ऑब्जेक्ट आहे आणि तो इयर दर्शवतो. आणि मग म्हणून लिहिताना आपण 1412च लिहिणार. इथे कुठेही कुठल्याही प्रकारच्या चुकीला किंवा शंकेला वावच नाहीये. तर अशा रीतीने म्युझिकल विंडोजचे ऑब्जेक्ट्स आणि म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस दोन्ही तुम्ही एकदा का रेडी केलेत की मग हिस्टोरिक डेट्सच्या मेमरायझेशनसाठी तुम्ही तयार व्हा. तर आता एवढा वेळ हिस्टोरिक डेट्स लक्षात ठेवायची प्रोसेस तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकलीत आणि तुम्हाला ती किती समजली हे आपण चेक करूया.
त्यासाठी मी 2 मिनिटाचा टायमर सेट करून स्क्रीनवर हिस्टोरिक डेट्सचा मेमरायझेशन पेपर देणार आहे. तुम्हाला दिलेल्या डेट्स आणि घटना एकमेकांशी कनेक्ट करून लक्षात ठेवायचे. म्युझिकल विंडोजच्या प्लेसेस आपण आताच तयार केले. त्यांचा सराव तुम्ही अजून केलेला नाहीये. त्या तुमच्या ब्रेनमध्ये फिट अजून बसायच्या आहेत. त्यामुळे त्या आठवण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून बाजूलाच प्लेसेस सुद्धा डिस्प्ले होणार आहेत. सो रेडी? ऑल सेट? युअर मेमरायझेशन टाइम स्टार्ट्स नाउ. टाइम अप. तर कसा होता मेमरायझेशनचा एक्सपिरियन्स? चला तर मग. तर आता तुम्ही मेमराईज किती आणि कसं केलंय ते आपण चेक करूया. मी पुन्हा एकदा रिकॉलसाठी 2 मिनिटाचा टायमर सेट करते. वही पेन घेऊन तुम्ही बसला असालच. सो लेट मी सेट द टायमर. युअर रिकॉल टाइम स्टार्ट्स नाउ. टाइम अप.
रिकॉल करताना मजा आली असेल ना? वॉव! व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचीच उत्तरं चेक करू शकता. तर अशा रीतीने म्युझिकल विंडोजचे ऑब्जेक्ट्स आणि प्लेसेस रेडी करून जेव्हा तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुमचा मेमरायझेशन स्पीड हळू वाढत जाईल. ओके, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. एखादा मुद्दा नीट समजला नसेल, तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यापासून पहा आणि तरीही काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया नवीन डिसिप्लिनसह. परंतु तत्पूर्वी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काहीतरी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करायची आहे. ॲक्चुअली दरवर्षी मे महिन्यात मुंबईमध्ये महाराष्ट्र मेमरी चॅम्पियनशिप आयोजित केली जाते. परंतु तिथे फक्त हे 5च डिसिप्लिन्स खेळवले जातात. या 5ही डिसिप्लिनचे मराठी व्हिडिओ मी आतापर्यंत अपलोड केलेले आहेत. तर आता पुढील काही दिवस मी हेच 5 डिसिप्लिन हिंदीमध्ये अपलोड करायचं ठरवलं आहे. जेणेकरून जास्तीत जास्त मेमरी ॲथलीट्सना या डिसिप्लिन बद्दल सविस्तर माहिती मिळावी आणि त्यांना महाराष्ट्र मेमरी चॅम्पियनशिपमध्ये भाग घेता यावा. तर माझी अगदी मनापासून तुम्हाला विनंती आहे, की तुमच्या ओळखीतल्या हिंदी भाषिक मेमरी ॲथलीट्स पर्यंत तुम्ही पुढचे व्हिडिओज नक्की शेअर करा. तर माय डिअर मेमरी ॲथलीट्स, लक्षात घ्या, की उरलेल्या डिसिप्लिनचे मराठी व्हिडिओज सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. परंतु तोपर्यंत या 5 डिसिप्लिनची तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचं आहे. त्याविषयी काहीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. तर पुढील हिंदी व्हिडिओज रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हे सर्व व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.